हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. ठाकरे सर बोला. सर आता सोशल मीडियावरती तुम्ही सांगितलं होतं, की अंदाज देणे बंद पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये तुम्ही अंदाज देणे बंद करणार आहात आणि शेतकऱ्यांचे आपल्याला फोन येत आहे. हं, म्हणजे हं. वारंवार शेतकऱ्यांचे फोन येत आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून फक्त मला एकच प्रश्न विचारण्यात येत आहे, की हं. सरांना अंदाज चालू करायला हवा. सरांनी अंदाज का बंद केले? असे बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. तर सर तुम्ही शेतकऱ्यांना एक पुढील आखरीचा म्हणजे शेवटचा एक अंदाज बी द्या आणि अंदाज चालू करणार की नाही त्याबद्दल बी शेतकऱ्यांना एक माहिती द्या सर. कसं आहे ना ठाकरे सर, महाराष्ट्रामध्ये प्रामाणिक काम करणाऱ्याला किंमत नाही राहिलेली आहे हो, आणि बरोबर आपण सर. जे अंदाज दिलेत ना, त्या अंदाजामध्ये जो काही भाग सांगतोय, जो काही टक्केवारी सांगतोय, हो, एकही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची काही लोकांची राहत नाहीये आणि बरोबर सर. 5% समाज असा आहे, जे लोक आहेत 5% त्यांच्या निगेटिव्ह कमेंटला जे उत्तर देण्याची मानसिकता आता राहिलेली नाहीये. नाही, बरोबर सर. हां, विषय मान्सूनच्या बाबतीत आपण त्या दिवशी सुद्धा 20-22 तारखेपर्यंत 25 तारखेपर्यंत किंवा परतीच्या पावसापर्यंत माहिती दिलेली आहे ऑलरेडी शेतकऱ्यांना. हो, बरोबर सर. फक्त 5 दिवस थांबा, आजची 15 तारीख आहे. हो, 5-6 दिवसामध्ये दुष्काळ नावाचा जो काही तमाशा चालू आहे सोशल मीडियावरती, हो, तो बंद होईल. बरोबर. आणि मी जे बोलत होतो तुम्हाला मागे आय-ओ-डीच्या बाबतीमध्ये, हो, की आता कालच बातमी आहे. 2 दिवस आभाळ आलं की बातम्या बदलतात. हे वारंवार आपण बरोबर. सांगतो. कालचीच बातमी आहे, की अमेरिकन आणि हां. जपान संस्थेने सांगितलंय, की आय-ओ-डी तटस्थ राहून चांगल्या पावसाची शक्यता राहणार आहे. तूट हो, भरून निघेल. हो, हं. हो. मग येड्या हो, आपण सांगत काय होतो? बरोबर आहे. तेच वारंवार सांगतो. हे 5% जे कमेंट करणार होते ना, यांना हो. हेच सांगणार मी. यांना यांना एवढंच म्हणेन, की मी सांगत काय होतो मग तुम्हाला? नाही, नाही. बरोबर आहे ना. आणि काल 2-3 दिवसापासून नागपूरसारख्या ठिकाणी पाऊस चालू आहे. आजच्या 15 तारखेला बी मी तिथे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, की 15 आणि 16ला हिंगोलीसुद्धा, हं. इकडे छत्रपती संभाजीनगरचे पण काही भाग, हो. इकडे अहिल्यानगरचे पश्चिम भाग, ही 20 तारखेपर्यंत थोडी 10-20%च भाग आहे. बरोबर. पण पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांना चांगला पाऊस होणार आहे. हां, हां. ज्यांना पेरण्या करायच्या ते करू शकतात. पण 20 तारखेपर्यंत थांबेल तर बरं राहील. हो. आणि मी तमाशा का बंद होईल म्हणतो 20 तारखेपासून पुढे हा अल्निनोच्या दुष्काळाच्या बातम्याचा. हां. कारण की भयानक असं मोठं अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर बनणार आहे. हो. ते तुम्हाला त्या काळात दिसून जाईल. बरोबर. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ते त्या काळात दिसून जाईल आणि त्याच्यावरतीच आपल्या ह्या 20 पासून पुढच्या पेरण्या होणार आहेत. बरोबर. आणि आणि हं. हां. आणि आणि सर हां, आणि बोला ना. सर तुम्ही यापूर्वी जे काही अंदाज दिले हं. आणि तुम्ही जे अंदाज देता ते शेतकऱ्यांना माहीत आहे, की तुम्ही जे अंदाज देता ते 100% खरा अंदाज देता आणि तुम्ही हे बघा, ज्याप्रमाणे सांगता सचिन ठाकरे सर, आपली भूमिका जी आहे ना, हो. पूर्ण जगातल्या टॉप मॉडेलचा अभ्यास करून आहे. भलेही बरोबर. शेतात काम करत असलो ना, मातीमध्ये काम करत एसी मधल्या लोकांनी ती भाषा आपल्याला वापरायचीच नाहीये. हो, बरोबर सर. हे म्हणायचंय. हो. ज्या मातीतल्या आणि पेरणीचा एक चटका असतो. बरोबर. तुम्ही जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत यंदा नाही तारखा दिल्या तर माझं नाव फिरून टाका लोकांनी तुम्हाला. नाही, बरोबर आहे सर. आज पेरू नका, उद्या पेरू नका. एक चटका असतो पेरणीचा. हो, एकदा उगवून वर आलं ना, तर महाराष्ट्राच्या मातीची एक अशी दानत आहे, हो. ती खळच करून देते महाराष्ट्रामध्ये. आणि बरोबर. ज्या वेळेस खळी झाली ना, त्या सालाला दुष्काळ म्हणता येत नाहीये. हं, हं, हं. पंढरपूरची यात्रा मागे फिरेपर्यंत सुद्धा पेरण्या झालेल्या आहेत. हो. त्या साली का दुष्काळ होता का? जरा काय पाऊस लांबला की यांच्या भाषा बदलतात. मला एक म्हणायचं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही फक्त यांच्या खाली एकच प्रश्न विचारायचा आहे, की यंदा दुष्काळ आहे, तर पेरणी कशाला करायची? आणि जर बरोबर. पेरणी केली तर मग दुष्काळ कसा? हां. हे एकाच वाक्यामध्ये हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. बरोबर आहे सर. गोंधळल्यासारखे उत्तर देतील लोक तुम्हाला गोंधळल्यासारखे. नाही, नाही. बरोबर दुष्काळ आहे. तर नाहीच म्हणतील, पण दुष्काळाच्या बाबतीत एवढं ठोसून सांगतील, की तुम्हाला तुमचे नियोजनाचे निर्णय पण घेता येणार नाही. हो, बरोबर आणि आहे. हाच महिना असतो तुम्हाला काय पेरायचं आणि कुठं पेरायचंय. हो. माझ्या वतीने तुम्हाला मी शेवटच्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलंय आणि मला वारंवार विनंतीही करू नका. कारण की माझी मानसिकता पहिल्यासारखी राहिलीच नाहीये. नाही, बरोबर सर. हो, हो. मोठ्या-मोठ्या लोकांचे, गरीब शेतकऱ्यांचे घरी येऊन वाहनं भरून रोज येतात घरी. बरोबर. विचारतात बिचारे, की तुम्ही सुरू करा. मला तुमच्यासाठी मी तुमच्या मानसिक सोबत खेळत नाहीये. हा पोर खेळ नाहीये. मी याच्या बरोबर. अगोदर पण निर्णय घेतला होता, की मी ठीक आहे बंद करतोय म्हणून. हो, आणि बरोबर तो सर. तुमच्यासारख्या लोकांनीच तुम्हाला बंद करू दिला नाही आणि आता तीच वेळ आलेली आहे. पण बरोबर. तुम्हाला स्पष्ट समजायला पाहिजे, की ठोस आणि परखड भूमिका म्हणजे आश्वासन नाही, तर हो. ते करून दाखवलेल्या गोष्टी आहेत आपण. बरोबर. तुम्हाला मी या सचिन ठाकरेच्या जे काही रेकॉर्डिंग तुम्ही मला आता ही पण करून घेताय वाटतं. हो. तर या रेकॉर्डिंगमध्ये एक सांगायचा प्रयत्न करेल, की घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. येत्या 5 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल.
चांगल्या पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी 20ला काही ठिकाणी 21ला अशा स्वरूपाचा सुरू होईल. हो, सगळीकडे पाऊस पडायला 2-3 दिवस उशीर पण होतो. खानदेशचा भाग वेगळा असतो. बरोबर. आणि ह्या आजच्या 15 जूनला सुद्धा पूर्व विदर्भातल्या भागामध्ये, पूर्व मराठवाड्यातल्या भागांमध्ये हिंगोली असेल, नांदेड असेल इथे सुद्धा पाऊस होणार आहे. हो, आणि पुढे चालून पाऊस वाढणार सुद्धा आहे. बरोबर. जो शब्द आहे तुमचा माझा, की यंदा दुष्काळ नाही, तो तुम्ही फक्त ध्यानात ठेवा हो, आणि नंतर मला ह्या खळेदळ झाल्यानंतर विचारा. हो. तोपर्यंत जय शिवराय. आणि आणि जे सर काही एक माझा मुख्य हं, प्रश्न राहिलेला आहे. हं, हं, हे जे रेकॉर्डिंग आहे, हे मी रेकॉर्डिंग करत नव्हतो, परंतु मला खूप शेतकऱ्यांचे फोन येत आहे. हं, हं, मला कमीत कमी 1000 शेतकऱ्यांचे फोन येत आहे. तर तुम्हाला किती शेतकऱ्यांचे फोन येत आहेत त्याचा आम्ही विचार बी करू शकत नाही. हं, कारण की आम्ही जे तुमच्या भरोश्यावरती काम करतो, हं. तर आमच्यासारख्या माणसाला 1000 फोन येत आहेत. तर तुमच्यासारख्याला किती फोन येत असेल? नाही, खूप फोन येतात ना. मी हो, मागेच चांगला अंदाज देत असताना सुद्धा मी ते स्क्रीनशॉट दिलेत लोकांना सगळ्यांना. बरोबर. आणि आता तर विचारूच नका, फोन स्विच ऑफ करायची वेळ येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे शेतकऱ्यांचं माझ्यावरती असणारं प्रेम आहे. हो, आणि मला आता सध्या पश्चात्ताप पण होतोय मी बंद का केलाय म्हणून. कारण की एवढे तुळतुळ करतात माझ्यावरती. मी कमेंट पण पाहतोय. बरोबर, आहेत काही भोकणारे टॉमीज 4-5% ते बरोबर. शेतकरी नाहीत, स्वतःची प्रोफाईल लॉक करून भोगतायत ते. हो, त्यांच्यात तेवढा दम पण नाहीये. बरोबर, आणि विषय म्हणजे त्यांना, त्या भोकणाऱ्यांना एक चॅलेंज आहे. तुझ्या शासकीय हवामान खात्याच्या जो काही अधिकारी असतील त्याचं नाव सुद्धा तुला माहीत नाहीये. बरोबर, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आम्ही एवढे वाईट असतो ना, तर तुम्हाला शासकीय हवामान अंदाजापर्यंत पोहोचायची वेळ आम्ही येऊन दिली नाही. इतकं तर चांगलं काम आम्ही केलेलं आहे. बरोबर सर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, IMDनं स्वतः मान्सून 10 तारखेला पोहोचेल असं भाष्य केलेलं आहे. ते स्क्रीनशॉट तुला देऊ का? आपण हो, 15-16 तारखेला मान्सून महाराष्ट्रात येईल हे हं. सांगितलं आणि आज 15-16 आहे. ढग महाराष्ट्रात पोहोचलेत. बरोबर सर. मान्सूनचे कोरडे का होईना पण वारे पोहोचलेत. हो, आणि आजच पूर्व विदर्भामध्ये पूर्वमोसमी पाऊस कसा पडतो ते तू देखील बघ. आणि त्या 5 दिवसामध्ये 20 तारखेपासून महाराष्ट्राच्या पेरणीच्या योग्यतेचा पाणी 2-3 दिवसाच्या फरकाने का होईना खानदेशपर्यंत तो मजल मारल्याशिवाय राहणार नाही. शब्द आहे बरोबर. आपला. हो, आणि अजून एका महिन्याने मी जेव्हा अंदाज सुरू करेल, हो, त्यावेळेस तुम्हाला सगळ्याला कान धरून विचारेल, की दुष्काळामध्ये नदी-नाले वाहतात का? कारण की परतीच्या पावसाचे चित्र आहे. हे बरोबर. सगळे प्रश्न आहेत. हो, आणि वारंवार करतोय, की मला अंदाज सुरू करण्याची विनंती करू नका. मी अशाच प्रकारचे आठवड्याला सचिन ठाकरे या चॅनलवरती एखादी, जर तुम्हाला कोणी परेशान केलंच, तर हो. एका आठवड्यातून एक रेकॉर्डिंग या चॅनलवरती देईल. बाकी माझ्या सोशल मीडियाच्या चॅनलवरती कोण काय म्हणलंय, याच्या रोस्ट व्हिडिओ मात्र येत राहतील. बरोबर. धन्यवाद आणि जय शिवराय. धन्यवाद सर. परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एकच प्रश्न करण्यात येत आहे सर, की तुम्ही व्हिडिओ चालू करा. म्हणजे चॅनलवरती तुमच्या व्हिडिओ चालू करा. असे शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे. बाकी काही शेतकरी तर आपल्याला रडांचे व्हिडिओ पाठवत आहेत. समजा जे शेतकरी ज्यांचं मन दुखत आहे, ते काही माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आलेले आहे सर. नाही, समजून घेतो. माझी मानसिकता तेवढी नाही. तुम्ही मला समजून घ्या. हो का? ज्यावेळेस अंगावरती पांढरे कपडे असतात ना, त्यावेळेस माशी बसलेला पण डाग सहन होत नाही. नाही बरोबर. ज्यावेळेस मी जर भामटा असतो ना, तर ह्या गोष्टीला मी कमेंटमध्ये किती लोकं बोलले तरी मी काही समजलेलं नाही. नाही बरोबर सर. मला समजून घेण्यामध्ये तुम्ही चुकी केली आहे. त्याबद्दल तुम्ही विचार करा. मला गरज नाही विचार करण्याची. आणि मी आतापर्यंत सोशल मीडियावरती पैशासाठी काम केलंच नाहीये. नाही जर बरोबर. तसं असतंच, तर विचार करा, माझा एका वर्षामध्ये लाखोंचा फॉलोअर्स वर्ग वाढलाच नाही नसता. बरोबर आहे सर. एका वर्षामध्ये वाढलेला आहे. हो, ज्या लोकांना 5 वर्षापासून अंदाज देतात ना, त्यांचे तितके फॉलोअर्स नाहीयेत. एका बरोबर. वर्षामध्ये. हो. तुम्ही विचार करा. आणि माझी मनस्थिती सध्या 2-4 दिवस तरी ह्या बाबतीत विचार करण्याची नाही. नंतरचं नंतर बघूया. ठीक हो, आहे? नक्कीच सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. हो.